नमस्कार, जय श्रीराम मित्रांनो. तर आज आहे 11 फेब्रुवारी रविवार आणि आज सुट्टी असल्यामुळे वेळ आहे आणि त्याचबरोबर मोहिमेचा भंडारा आज संध्याकाळी आयोजित केलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला संध्याकाळी 6 वाजता त्या ठिकाणी पोचायचं आहे. मग आता तसे आज रविवार आहे, सुट्टी वेळ आहे, त्यामुळं तो भंडाऱ्याचं जे ठिकाण आहे तर ते आळंदी आणि देहू या दोन्हींच्या मध्ये. तर माझा असा प्रयत्न आहे की आता आपण पहिल्यांदा जाईल आळंदी, दर्शन घेईल, त्यानंतर देहूला जाऊन दर्शन घेईल आणि त्याच्यानंतर मग आपण संध्याकाळी भंडाऱ्याच्या ठिकाणी पोहोचेल, असा आजचा मी प्लॅन केलेला आहे. तर आता आळंदी आणि देहूचं दर्शन घेऊन भंडाऱ्याच्या ठिकाणी मी पोहोचेल संध्याकाळी 6 वाजता. तर चला मग. मध्ये पोहोचलोय, बसमधनं आलोय आपण, उतरून चाललोय तर मंदिराकडे. इंद्रायणी तर आता आळंदीत पोहोचलोय आणि आळंदीत आपला एक मित्र येणार होता, आपल्याला जॉईन होणार होता, वैभव मोरे. तुम्ही याला अगोदर पण बघितलं असेल. तर हा पण आज जॉईन झाला आपल्याला आणि आज आपण आळंदी दर्शन आणि देहू दर्शन एकत्र करणार आहे. तर मग आपण जाऊया आता पुढं दर्शनाला आणि तुम्हालाही आळंदी मला जितके पाहता येते तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आता नारळ, फुलं वगैरे घेतल्यात. मंदिराच्या आत आता बॅग, मोबाईल काहीच अलाउड नाही. जाऊया आपण आता दर्शन घेऊया. हे मोठी लाईन आहे, शेवटपासून सुरुवात झाली. लाईन आहे, दुसऱ्या बिल्डिंग मधनं सुरुवात झालेला आहे. रामकृष्ण हरी.
दर्शन झाले, गाभाऱ्यात जाऊन माऊलींचं दर्शन झाले वगैरे. आपण सगळे मार्गाला घातले. 2 तास जवळपास लागले लाईनला थांबला. माऊलींचं दर्शन घेतले. 2 तास रांगेमध्ये थांबलेलो, पण दर्शन चांगलं झालं, त्याचा आनंद आहे. त्याचबरोबर सिद्धेश्वर महाराज, सिद्धेश्वर शिवलिंग इथं आहे, तिथं दर्शन घेतलं. आणि अजून छोटी मोठी मंदिर आहेत, दर्शन घेतलं. मस्त वाटलं, एकदम भारी वातावरण आहे, खूप मस्त वाटायला लागले. हे बघा गर्दी वगैरे. आज योगी आदित्यनाथ आणि कोणतर आलेले आहेत, काहीतरी ते कार्यक्रम असल्यामुळे, त्यामुळे गर्दी आहे जास्त. आणि ट्रॅफिक पण लागलं मला. कसं वाटतं मग यो आलाय दुसऱ्यांदा आला वैभव, मी पहिल्यांदाच आलोय. दर्शन फर्स्ट टाइम घेतले आता. हा फर्स्ट टाइम. आळंदीमध्ये दर्शन झाले माऊलींचं. खरं तर आम्ही इथून देऊला पण जाणार होतो, पण आता तिथं बऱ्यापैकी मला वाटते 4:15 वाजलेत, त्यामुळं आम्ही आता पुढं जायचा प्लॅन कॅन्सल केला आहे. आता इथंच नाश्ता करून इथंच थोडा अजून वेळ स्पेंड करणार आहे. वैभव इंद्रायणी घाट, नदीचं अक्षरशः खूप वाईट परिस्थिती आहे नदीची. आणि कारण नदीचं पाणी एवढं खराब आहे की खूपच खराब आहे पाणी, खूप. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला, अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला, अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे, बळकेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये, अन अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये.